नमस्कार मंडळी, तर आजची आपली रेसिपी आहे वांग्याचं भरीत। तर चला आता रेसिपीकडे बघूया। आता इथे वांग्याचं भरीत बनवण्यासाठी इथे मी 2 वांगी घेतलेली आहेत, हिरव्या मिरची, लसूण, कांदा, टोमॅटो। वांगी चांगली स्वच्छ धुवून घ्यायची। अशा प्रकारे आपण हे करणार, कट करून घ्यायचं। हे अशा प्रकारे म्हणजे आपल्याला हातून कळतं की कीड आहे की नाही आहे, किडलेला आहे, अळई वगैरे काही आहे की नाही, याने आपल्याला समजून येतं। असं सगळ्या साईडने बघायचं। सेम या वांग्याला पण मी सेम करणार आहे। आता याच वांग्यांमध्ये मी लसूण आणि हिरवी मिरची टाकून घेणार आहे। हे असं सगळ्या साईडने टाकून घेते मी। आता या वांग्यांना आपण बाहेरून तेल लावून घेणार आहोत आणि भाजायला ठेवायचं। मी थोडं तेल लावून घेणार आहे। तेल आपण या कारणाने लावून घेतो कारण की हे वांग्याचं बाहेरचं टर्फल आहे, इझिली निघून येतं। आता आपण याला भाजायला ठेवूया। आता याला चांगलं सर्वीकडून भाजून घ्यायचं व्यवस्थित। आता आपलं वांग सगळ्या साईडने भाजलेलं आहे। याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊया थंड व्हायला। आता आपण थंड झालं, याची साल्टी काढून घेऊया। असं साल साईडला काढून ठेवायचं। अशा प्रकारे मी सगळ्या वांग्यांचं साल साईडला काढून ठेवणार आहे। याच्यामध्ये मी मीठ टाकून घेते, हळद, लाल तिखट, धना पावडर, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता इथे आपलं भरीत रेडी आहे। आता आपण कांदा आणि टोमॅटो भाजून घेऊया। तेलात मी जिरं टाकून घेते। कांदा सॉफ्ट होण्यासाठी मी मीठ टाकून घेते। कांदा सॉफ्ट झाला, आता टोमॅटो टाकून घेऊया। इथे आपला कांदा आणि टोमॅटो चांगला भाजून झाला। आता मी याच्यामध्ये तयार केलेलं वांग्याचं भरीत ॲड करून घेते। आता याला व्यवस्थित मिक्स करायचं। आता मी वरतून थोडी कोथिंबीर टाकून घेते। अशाच प्रकारे आपलं वांग्याचं भरीत रेडी आहे। आता आपण याला सर्व करायला घेऊया। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।